जलगांव शहर से एक बड़ी खबर सामने आई है, जहां तांबापुरा इलाके में दो गुटों के बीच मामूली विवाद ने अचानक हिंसक रूप ले लिया और जबरदस्त पथराव हुआ है। शुरुआती जानकारी के मुताबिक ये पूरा विवाद क्रिकेट खेलने को लेकर हुए झगड़े से शुरू हुआ। पथराव की ये घटना तांबापुरा क्षेत्र के टीपू सुल्तान चौक और गवलीवाड़ा चौक के पास हुई। बता दें कि इस हिंसक झड़प और पथराव में जानकारी के अनुसार 3 से 4 लोग घायल हुए हैं। घटना की जानकारी मिलते ही पुलिस अधीक्षक के साथ साथ पुलिस प्रशासन तुरंत हरकत में आ गई। इलाके में फिलहाल पुलिस का कड़ा बंदोबस्त तैनात कर दिया गया है। पुलिस और सामाजिक कार्यकर्ता लगातार शांति बनाए रखने की अपील कर रहे हैं ताकि स्थिति को और बिगड़ने से रोका जा सके। आपको बता दें कि एक दुर्भाग्यपूर्ण घटना है जहां एक छोटे से खेल विवाद ने इतना गंभीर रूप ले लिया। पुलिस स्थिति पर करीब से नजर रख रही है। जलगांव से शाहिर तेली की रिपोर्ट, बीके टाइम्स न्यूज के लिए। दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते, नक्की काय घटना आहे, कारण काय आहे, काय कारवाई करत आहे पोलीस? आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो जेके पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दर रविवारी खेळली जाते। त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे। 2 गटात वाद झाला आहे। हो, आणि यामध्ये आतापर्यंत कोणी जखमी झालं किंवा काय? अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही। नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं? नागरिकांना आव्हान आहे कोणताही गैरसमज करून घेऊ नये। सर्व सुरळीत चालू आहे। ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटची मॅच खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडांचा कस पडलेला दिसतो आहे, लोक घाबरलेली आहेत, पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतेही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे। तर दगडफेकीत काय घरांचं पण नुकसान झालं आहे? अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो। खबरों में बस उतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए।